कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड औद्योगिक क्षेत्रातील नुरा भंगार गोदामाला काल रात्री उशिरा भीषण आग लागली। या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आणि केमिकल्सच्या पिशव्या असल्यानं आगीनं काहीच वेळात रौद्र रूप धारण केलं। ही आग रुमा इलेक्ट्रॉनिक्स या बंद कंपनीच्या शेजारी असलेल्या भंगार दुकानाला लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत असल्यानं स्थानिक नागरिक आणि शेजारील कंपन्यांमधील कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती। या घटनेची माहिती मिळताच महाड नगरपालिका, MIDC आणि प्रिव्ही ऑर्गॅनिक्सच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत भंगार दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।